जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत तर त्याचा सोल्युशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया। आपले दर्शक कमेंट्स करतात जीआर मध्ये सगळे सोयरे असा शब्द वापरला आहे, परंतु समजा एखाद्या विद्यार्थी त्याचे वडील, आजोबा, पणजोबा, चुलत कोणी नाही तर विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल का? हे बघा, आता त्यांनी जो सगळे सोयरीची जी व्याख्या आहे ती म्हणजे रक्त नाते संबंधांतर्गत, म्हणजेच तुमचे चुलत आजोबा पण किंवा चुलत पणजोबा अशा प्रकारचा म्हणजे तुमचे वडिलांकडचे नाते ते त्यांना अपेक्षित सगळे सोयरे म्हणून त्यांना अपेक्षित। तर म्हणजे तुमचे आजोबा किंवा नसतील तर चुलत आजोबांचे डॉक्युमेंट, पणजोबा समजा नसेल तर चुलत पणजोबा असतील त्यांचे, म्हणजे असे डॉक्युमेंट्स ज्याच्यामध्ये म्हणजे कुणबीची नोंद आहे असे डॉक्युमेंट्स लावून पण तुम्ही करू शकता। आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या का जात सिद्ध करायची जबाबदारी ही अर्जदाराची असते, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त शोधणं, डॉक्युमेंट्स जनरली तहसीलच्या रेकॉर्ड मध्ये तुम्हाला तिथं सापडतात किंवा ते शैक्षणिक मध्ये जर तुमचे आजोबा पणजोबा वडील शिकलेले असेल तर तिथं शैक्षणिक मध्ये तुम्हाला मिळतात, नाहीतर मग तहसील मध्ये मग तुम्हाला जे गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुकाचे नक्कर असे अनेक प्रकारचे डॉक्युमेंट ते तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जर सापडले तर त्याच्यामध्ये तुमची जात तुम्ही सिद्ध करू शकता। पुढचा प्रश्न आहे, सर आजोबांचा जन्म नोंदीचा पुरावा नसेल तर कास्ट व्हॅलिडिटी भेटणार? हे बघा, आजोबाचा समजा जन्म नोंदीचा पुरावा नसेल तर तुम्हाला मग पणजोबा किंवा चुलत आजोबा, चुलत पणजोबा अशा प्रकारच्या नोंदी तुम्हाला त्याच्यावर, म्हणजे आजोबांचं नसेल म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी होणार नाही असं नाहीये। तुमचे जे रक्त नातेवाईक आहेत त्याच्यापैकी कोणाचं पण म्हणजे जात सिद्ध करणारे पुरावे असले तर मग काही अडचण येत नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर चुकीची जात आहे आणि माझ्याकडे जात दाखला नातेवाईकांचे आहेत, तर पुढे काय करावं लागेल? माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर चुकीची जात दुरुस्त करून मिळेल। माझ्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर हिंदू मराठा असा आहे पण जात मातंग आहे, शाळा सोडल्याचा दाखला दुरुस्त कसे करून मिळेल? हे बघा, जनरली जे शाळेच्या संबंधित जुने डॉक्युमेंट्स आहेत ते जनरली दुरुस्त होत नाही। हा, जर तुम्ही शाळा शिकत असताना जर तुम्ही ते दुरुस्ती असेल तर ते एकदा होतो, त्याला म्हणजे प्रोसेस आहे, शिक्षण विभागात मार्फत तुम्ही ते करू शकता, परंतु एकदा तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तसा होत नाही। आणि मुळात तुमच्या दाखल्यावरती चुकून हिंदू मराठा जर झाला असेल परंतु तुमचे वडील, आजोबा, पणजोबा यांच्यावरती मातंग असेल तर काही हरकत नाही, फक्त एक अफिडेविट याचा चुकीने माझा जो दाखला आहे तो म्हणजे त्याच्यावरती जात अशी अशी लिहिली गेलेली आहे, परंतु माझी खरी जात म्हणजे अशी आहे, म्हणजे मातंग आहे, आणि त्याच्यासाठी मी पुरावा दाखल वडिलांचा, आजोबा, पणजोबा यांचा पण असेल त्यांचा तुम्ही तिथं जोडून आणि तुम्ही तुमची जात सिद्ध करू शकता। नेक्स्ट क्वेरी, सर मी इन्कम सर्टिफिकेट साठी फॉर्म भरला असताना सगळे डॉक्युमेंट्स सांगितल्याप्रमाणे अपलोड केले, पण शेवटी अपलोड वर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडेड आर इनव्हॅलिड असा। हे बघा, जेवढे पण महाऑनलाईनने डिझाईन केलेल्या वेबसाईट आहेत त्याच्यावरती इमेज जे आहे ते म्हणजे 100 केबीच्या आत, 75 केबीच्या वर, 100 केबीच्या आत पाहिजे, जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅट मध्ये। आणि दुसरी गोष्ट, पीडीएफ असेल तर 100च्या वर आणि 500 केबीच्या खाली असेल तर मग तिथं होतो। आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक म्हणजे असं आहे का अनेक वेळा काय होतो का आपण ज्यावेळेस फाईलचं नाव लिहितो, जसं आधार कार्ड, तर आपण आधार मध्ये स्पेस देऊन कार्ड असं म्हणजे केलं तर कधी कधी प्रॉब्लेम येतो, तर मग त्याच्या वेळेस आपल्याला आधार कार्ड कंटिन्यू करा, मध्ये स्पेस देऊ नका। जिथं पण म्हणजे स्पेशल कॅरेक्टर तुमच्या नावामध्ये म्हणजे फाईल नेम मध्ये असेल तर अशा वेळेस पण ते घेत नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी साठी फॉर्म 15A कॉलेज देत नाही तर मी फक्त सीईटी अप्लिकेशन फॉर्म दिला तर चालेल का?
हे बघा, फॉर्म 15A च्या ठिकाणी जर तुम्ही सीईटीचा अप्लिकेशन फॉर्म अपलोड केला तरी चालतंय, काही प्रॉब्लेम येत नाही. बाकी सगळे मॅन्डेटरी डॉक्युमेंट माझ्याकडे आहे, ठीक, तर चालेल. तसं काही फॉर्म 15A नसेल तर तुम्ही सीईटीचा अप्लिकेशन फॉर्म लावू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, कोकणा आहे कास्ट सर्टिफिकेट मध्ये कोकणा झाले आहे. हे बघा, कास्ट सर्टिफिकेट मध्ये जे आपण कास्ट निवडतो तर त्याचा जो स्पेलिंग शासनाने जो ठरवलेला आहे, म्हणजे तिचं कास्टचं नाव जो आहे तो तुम्हाला म्हणजे जे आपलं सेतू केंद्रवाले म्हणा किंवा माही सेवा केंद्र, त्यांना फक्त सिलेक्शन करायचं असतो, तर त्याच्यामध्ये काही अडचण येणार. आपले एक दर्शक कॉमेंट्स करतात सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय, जिथे स्टार नाहीये ते नाही फिल केलं. हे बघा, स्टार म्हणजे मॅन्डेटरी, ते तुम्हाला भरणं ते माहिती देणंच आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की ते दुसऱ्या गोष्टी तिथे फिल करू नये. कारण हे बघा, तुमचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा कोणताही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या समाजाचे आहे, त्या जातीचे आहे ते तुम्हाला सिद्ध करायचा असतो, आणि ते अधिकारांना म्हणजे ते समाधान व्हायला पाहिजे तुम्ही, म्हणून त्या जोगी तुम्हाला माहिती द्यायची. म्हणजे मॅन्डेटरी तर द्यायची, परंतु अधिकारांचं समाधान होईपर्यंत दुसऱ्या पण ज्या बाबी आहेत महत्वाच्या त्या फिल केलं तर ते उत्तम, म्हणजे तुम्हाला त्रुटी येणार नाही, क्वेरी येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल पाहिजे का? हे बघा, कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय करताना आपण शक्यतो जेवढे पण आपले म्हणजे आपले जुने पुरावे जे आहेत त्याच्यावरून आपण जात सिद्ध करतो. जसा वडील, आजोबा, पणजोबा यांचे जे डॉक्युमेंट्स वरून आपण जात जर सिद्ध करत असो तर ते जनरली ओरिजिनल स्कॅन करूनच अपलोड करा. जेवढे पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहे ते ओरिजिनल स्कॅन करूनच अपलोड करा. आता समजा एखादा डॉक्युमेंट असं असेल की कोणत्या आपल्या ब्लड रिलेटिव्हची व्हॅलिडिटी आहे आणि तो देत नसेल, परंतु त्यांनी झेरॉक्स वगैरे दिलेली असेल, तर मग ते त्याच्याकडनं झेरॉक्स घ्या आणि शक्य असेल तर गजेटेड ऑफिस कडनं सर्टिफाईड करून मग त्याची स्कॅन करून ती ओरिजिनल अपलोड करा. आणि हे सगळे डॉक्युमेंट नंतर पुन्हा तुम्हाला झेरॉक्स करून त्याची अटेस्टेड कॉपी ती समितीला 15 ते 1 महिन्यामध्ये 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये तिथं जाऊन जमा करायची असते. तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. नंतर नेक्स्ट क्वेरी आहे, हाऊ टू डाउनलोड दिस लिस्ट. हे बघा, यांचा जो प्रश्न आहे का जे हिंदू कोणगीच्या नोंदणी सापडलेल्या जिल्ह्याने आहे, तर मी माझा जो टेलिग्रामचा चॅनल आहे त्याच्यामध्ये सगळं हे GR वगैरे जे काय ते तिथं टाकत असतो. तर माझा जो टेलिग्राम डिजिटल बनव 786 टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन व्हा, त्याच्यातनं तुम्हाला ते डाउनलोड करता येईल.